ब्रेकनंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय। मंत्री बनवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। त्यावरून विरोधकांनी टोले लगावले। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन 19(1) प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे। छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहे। देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं। पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। मागील 9 वर्षातला घटनाक्रम तुम्ही आता ऐकला। देवेंद्र फडणवीस यांनी 9 वर्षांपूर्वी विधानसभेत छगन भुजबळांच्या अटकेबाबत अधिक माहिती दिली। नंतरच्या काळात छगन भुजबळ मविया सरकारमध्ये मंत्री झाले। एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातही भुजबळ मंत्री झाले। मात्र मागील वर्षी नव्यानं आलेल्या सरकारमध्ये भुजबळांचा समावेश झाला नव्हता। त्यामुळे भुजबळांनी पुढील वक्तव्य केलं होतं। अधिवेशन अटेंड नाही करणार, पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। चलो। मात्र आता छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे आणि ही नाराजी दूर होण्यात सगळ्यात मोठा वाटा खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा होता। पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून, बरोबर? ठीक आहे, पक्षानं काय त्यावेळेला ठरवलं, काही झालं नाही। परंतु त्यानंतर मात्र जे आहे त्यांनी सतत प्रयत्न केले। एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे आपलं भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत, म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांसाठी भाजपच जास्त आग्रही होतं का, अशी चर्चा सुरू झाली। छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आणि अटकेची मागणी करण्यातही भाजपचे नेतेच आघाडीवर होते आणि आता भुजबळांनाच मंत्री करण्यासाठीही भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले। त्यामुळे राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।